जुलैच्या क्षणाची सर. जुलैचा पाऊस नागपूरला पहिल्यांदाच धुऊन काढत होतं. दुपारची वेळ. सेमिनरी हिलच्या रस्त्यावर हिरवट धुंद पसरलं होतं. तेव्हाच एक पांढरी स्कूटी हळूच थांबली. स्कूटीवरून उतरली साया. तिच्या डोळ्यात एक वेगळी शांतता होती. तिच्या हातात पावसात भिजलेली फुलांची टोपली होती. कॉलेजनंतर ती घरी जाताना आईसाठी जायफळांच्या फुलांचा हार घेऊन जायची. तेव्हा समोरून येत होता एक मुलगा, रिदान. गिटार पाठीवर टांगलेली, पावसात भिजलेली पांढरी टी-शर्ट आणि चेहऱ्यावर हलकसं स्मित. तो त्या रस्त्यावरच्या छोट्या कॅफेत गिटार वाजवायला जायचा. पाऊस अचानक जोरात सुरू झाला. सायाच्या हातून फुलं खाली पडली. तेव्हा रिदान पुढे आला, हसत फुले उचलले आणि म्हणाला, पावसाने तुला घाबरवलं का? की फुलांनी मला भेटायला कारण दिलं? साया हसली. तिच्या मनात काहीतरी अनोळखी धडधडलं. त्या दिवसापासून रिदान रोज तिला त्या रस्त्यावर दिसू लागला. कधी गिटारवर जुनी प्रेमगीत वाजवत, तर कधी फक्त पावसात उभं राहून तिला हसवत. एक दिवस संध्याकाळी पाऊस थांबून आभाळ लालसर झालं होतं. रिदानने कॅफेतल्या कोपऱ्यात सायाला बोलावलं. त्याच्या गिटारवर एक नवं गाणं होतं. जेव्हा पावसात तू भेटशील तेव्हा माझा ऋतू बदलला. सायाने हलकेच त्याच्या गिटारवर हात ठेवला आणि कुजबुजली. रिदान, पाऊस जरी थांबला तरी ही सूर आपण थांबवायची नाही. त्याने तिचा हात धरला. कॅफेच्या खिडकीबाहेर पावसाचे थेंब पुन्हा सुरू झाले होते आणि त्या थेंबासारखेच त्याच्या मनातले क्षण जुळत गेले. सायाची आणि रिदानची रोजची भेट आता त्यांच्या दिवसाचा सगळ्यात आवडता भाग झाला होता. सायाचं कॉलेज, रिदानचा कॅफेतल्या म्युझिक, पण जिथे त्यांचे रस्ते मिळायचे तिथे वेळ थांबायचा. एके दिवशी रविवारी सकाळी रिदानने सायाला मेसेज केला, आज पाऊस नाहीये, पण तरी तुला भेटायचं आहे. एक सरप्राईज आहे. सायाने मनातच हसत विचार केला, हा पाऊस वेडा मुलगा आता उन्हात काय करतोय ते बघूया. सायाची वाट पाहत रिदान सेमिनरी हिलच्या पायऱ्यांजवळ उभा होता. त्याच्या हातात एक छोटीशी बॅग आणि डोळ्यात नेहमीसारखं स्मित. चल, आज आपल्याला डोंगरावरून शहर बघायचं आहे. ते दोघं वर चढत होते. रस्त्यात रिदानने तिच्यासाठी चहा आणि समोसे आणले. माझ्या म्युझिकला तुझं हसणं लागूनच ट्यून जुळते, तो म्हणाला. साया चहाचा घोट घेत असून आणि माझ्या दिवसाला तुझा आवाज लागतो. डोंगराच्या टोकावर पोचल्यावर नागपूरचं संपूर्ण शहर खाली पसरलेलं होतं. रिदानने बॅग उघडली. त्यात एक छोटा स्पीकर आणि त्याची गिटार होती. त्याने गिटारवर हलकसं सूर छेडलं आणि तिच्यासाठी गाणं वाजलं, जे त्याने तिला भेटण्यानंतर लिहिलं होतं. सायाच्या डोळ्यात पाणी आलं. ती जवळ आली आणि म्हणाली, रिदान, माझ्या आयुष्यात जर गाणं असेल तर त्यातलं सगळ्यात सुंदर रिफेन तू आहेस. त्या क्षणी वारा जोरात सुटला. तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर आले. रिदानने तिचा हात घट्ट धरला आणि कुजबुजला. आता आपण कितीही पावसाळे आले तरीही सूर कधीच थांबू देणार नाही. आणि ते दोघं तिथे शहराच्या वर आकाशाखाली त्यांच्या नात्याचा नवा ऋतू सुरू करत होते. सायाची आणि रिदानची भेट आता फक्त पावसापुरतं राहिली नव्हती. आता ती त्यांच्या आयुष्याच्या रोजची ऋतू झाली होती. एकदा शनिवारी दुपारी रिदानने सायाला फोन केला. आज तुझ्या चेहऱ्यावरचं हसू जरा जास्त हवंय. तयार हो, मी तुला न्यायला येतो. सायाने थोडी चिडवत विचारलं, हे सरप्राईजचं आजचं डिसिजन चाललंय का? रिदान हसत म्हणाला, हो, पण यावेळीस पाऊस नाही, पाण्यातलीच मजा आहे. त्याने तिला नागपूरच्या बाहेरच्या एका फार्म हाऊसवर नेलं. तिथे छोटंसं तळं होतं. तळ्याच्या काठावर गार वारा, पाण्यावर चमकणारा उन्हाचा पांढरा रंग आणि लाकडी होड्या होत्या. आज आपण रेस करणार. जो जिंकेल त्याला दुसऱ्याकडून हवं ते मिळेल, रिदानने मिश्किल नजरेने सांगितलं. साया हसली. ठीक आहे, पण मी जिंकेल तर तुला माझ्यासाठी रोज गाणं लिहावं लागेल. आणि मी जिंकलो तर? रिदानने विचारलं. मग तू सांग. साया डोळे मिचकावत म्हणाली, मग तुला माझ्यासोबत एक पूर्ण दिवस कुठेतरी भटकायचं असेल. तो उतरला. दोघं होडीत बसून निघाले. रिदान जरा पुढे गेला होता, पण सायाने पाण्याचा छिडकावा करत त्याला हसवत मागे ओढलं. अगं, हे चिटिंग आहे, तो म्हणत तिला पाण्यात भिजवत होता. शेवटी दोघं हसता हसता तळ्याच्या मधोमध थांबले. रिदानने पाणी हलकं उचलून तिच्या हातावर सोडलं आणि कुजबुजला. तुझ्या हसण्याची ऊब पाण्यातही नाही साया. सायाने थोडी लाजून त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
रिदान, या सरी आपण फक्त भिजत नाही, आपण आठवणी विणतोय. संध्याकाळ झाली. दोघं परत आले, पण तळ्याच्या पाण्यातला तो दिवस त्यांच्या हृदयात कायमचा साठवून राहिला. आणि त्या रात्री रिदानने तिच्यासाठी गिटारवर एक नवं गाणं सुरू केलं. सायाच्या आणि रिदानच्या भेटी आता फक्त पावसापुरत्याच, तळ्यापुरत्याच किंवा डोंगरापुरत्याच राहिल्या नव्हत्या. त्या दोघांनी ठरवलं, आता शहरातला एक दिवस आपला बनवायचा. रविवारी सकाळी रिदान तिच्या घराबाहेर स्कूटीवर आला. आज कुठे चाललोय? सायाने विचारलं. तो म्हणाला, शहर तुला दाखवायचं आहे, पण माझ्या नजरेतून. जिथे मी गाणं शोधत होतो आणि जिथे तुझ्यासारखी माणसं सापडतात. सुरुवात झाली कॉफी हाऊसच्या कोपऱ्यातल्या छोट्या टेबलावरून. रिदानने तिच्यासाठी गरम कॉफी आणली आणि कपावर हृदयाचा आकाराचा फेस बनवला. सायाने हसून फोटो काढला. हा माझ्या वहीत जाईल. गार वारा, शहरातलं दृश्य आणि रिदान गिटारवर हलकीशी दोन वाजवत होता. सायाने डोळे मिटून ऐकलं आणि त्या क्षणी तिला जाणवलं, हा मुलगा फक्त सूर नाही वाजवत, तो माझं मन ऐकतो. संध्याकाळी त्यांनी एम्प्रेस मॉलच्या गजबलेल्या वातावरणात भटकंती केली. सायाने मजेत त्याला कपडे ट्राय करायला लावले. चल, आज मी तुझ्या स्टाईल बदलवणार. रिदानने पण तिला टोपी, स्कार्फ आणि अगदी रंगीबिरंगी सनग्लासेस घ्यायला लावले. दोघं हसत हसत आरशासमोर फोटो घेत होते. चांदण पाण्यावर पसरलं होतं आणि हलकीशी पावसाची धुकी उडत होती. तो तिच्याजवळ बसून म्हणाला, शहर बदललं, ऋतू बदललं, पण मी मात्र तुझ्या या हसण्याला कधीच बदलू देणार नाही. सायाने त्याचा हात घट्ट धरला आणि कुजबुजली. रिदान, तू माझ्या आयुष्यातला तो पाऊस आहे जो कधी संपत नाही. पाण्यावर लाटांच्या हलक्या आवाजात त्याच्या हसण्याचा गोड प्रतिध्वनी मिसळला आणि जुळलेल्या क्षणाची सर त्या रात्री आणखी खोल झाली. सायाचा वाढदिवस जवळ आला होता, पण तिला अजिबात अपेक्षा नव्हती की रिदान काही मोठं करेल. तो तर नेहमीसारखाच हसरा, गिटार घेऊन फिरणारा, पण यावेळी तो काहीतरी मनात दडवून होता. वाढदिवसाच्या आदल्या रात्री सायाला एक मेसेज आला. उद्या संध्याकाळी 7 वाजता फुटाला तलावावर ये, पण एकटीच आणि तयार होऊन ये. सायाला थोडी उत्सुकता आणि थोडं लाज दोन्ही वाटत होतं. दुसऱ्या दिवशी ती तलावावर पोहोचली तर सगळं ठिकाण वेगळंच दिसत होतं. काठावर लहान दिव्यांच्या रांगोळीसारख्या लाईट्स, पाण्यावर तरंगणाऱ्या मेणबत्त्या आणि मधोमध एक छोटं लाकडी स्टेज. त्या स्टेजवर रिदान उभा होता. पांढरा शर्ट, हातात गिटार आणि डोळ्यात तोच ओळखीचा पण आज जास्त खोलपणा असलेला भाव. त्याने हलक्या आवाजात गाणं सुरू केलं. तुझ्या हसण्याचा प्रकाश माझ्या सगळं जग उजळवतं. तुझ्या नावाच्या प्रत्येक अक्षरात मी जगतो. सायाचं हसू आणि डोळ्यातलं पाणी एकाच वेळी उमटलं. गाणं संपल्यावर रिदान खाली उतरला. तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि एका छोट्या बॉक्समधून चांदीची साधी सुंदर अंगठी काढली. साया, पावसाच्या पहिल्या थेंबासारखी तू माझ्या आयुष्यात आलीस. तुझ्यासोबत हे क्षण, हे सर मला आयुष्यभर जपायचं आहे. तू माझी होशील. सायाने हसत अंगठी घातली आणि म्हणाली, रिदान, पाऊस, उन्हाळा, हिवाळा काहीही असो, मी तुझ्यासोबत आहे. आजूबाजूला टाळ्यांचा आवाज झाला. मित्र, कॅफेतले लोक, काही अनोळखी, सगळे या क्षणाला साक्षीदार होते त्या रात्री. परंतु फुटाळ्याच्या पाण्यावर दिव्यांचा उजेड नाचत होता आणि उजळलेल्या क्षणाची सर आता कायमची झाली होती, पावसासारखी, जी कधीच थांबणार नाही. स्टोरी आवडली असेल तर कॅप्चर रोमॅन्टिक स्टोरी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.